ओम श्री परमात्मने नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। नवविधा भक्तींचे प्रकार पाहता पाहता आता आपण 9व्या पायरीवरती म्हणजेच आत्मनिवेदन भक्ती इथे येऊन पोहोचलेलो आहोत. आता 9 पायऱ्या असं मी म्हटलं. खरं तर 9 वेगवेगळे मार्ग आहेत हे भगवंताला आपलंसं करण्यासाठी. परंतु ह्यांना जर आपण एका सिक्वेन्समध्ये बघितलं, एका क्रमाने बघितलं, तर क्रमेण एकावर एक चढत जाणाऱ्या ह्या पायऱ्या आहेत. खरं तर श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. तसं बघितलं तर प्रत्येक व्यक्तीने ती भक्ती केलेली आहे. जसं श्रवण भक्ती म्हटली की परीक्षित राजा, कीर्तन भक्ती म्हटलं की नारद मुनी, स्मरण भक्ती प्रल्हाद, पादसेवन भक्ती लक्ष्मी, असे अनेक प्रत्येक भक्तीसाठी प्रत्येक उदाहरण आपल्याला देता येतं. परंतु जर आपल्याला यांना क्रमेण लावायचं असेल तर क्रमेण सुद्धा ते अगदी योग्य पद्धतीने मांडलेले आहेत. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम एकदम क्रम व्यवस्थित बसतो त्याचा. कसं ते मी तुम्हाला आधी समजावून सांगतो आणि मग आत्मनिवेदन भक्तीचं सार आपण लक्षात घेऊया. म्हणजे शेवटची पायरी काय आहे ते कळण्यासाठी आधी 8 पायऱ्या आपण नीट समजून घेऊया. एक स्पष्ट इथे आपण समजून घ्यायचं ते असं की 9 पायऱ्यांपैकी ज्या पहिल्या 8 पायऱ्या आहेत की नाही, त्या 8 पायऱ्यांमध्ये ना देव वेगळा आणि भक्त वेगळा आहे हे लक्षात घ्या. श्रवण कीर्तन स्मरण याच्यामध्ये भक्त वेगळा ठरतो आणि भगवंत वेगळा ठरतो. पूजन करायचं तर कोणीतरी पूजा करणारा पाहिजे आणि कोणीतरी पूजा करवून घेणारा पाहिजे. वंदन करायचं तर कोणीतरी वंदन करणारा हवा आणि दुसरा वंदन करवून घेणारा हवा. तसंच प्रत्येक भक्तीमध्ये अगदी सख्य भक्तीपर्यंत सुद्धा अर्जुन वेगळा राहिलेला आहे, ज्याच्यामध्ये त्याला द्वैताची निवृत्ती करता आलेली नाही अर्जुनाला सुद्धा. आणि भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला बोध करण्यासाठी वेगळे आहेत, हे की नाही. म्हणजे द्वैताची प्रचिती जेथे येते त्या पहिल्या 8 पायऱ्यांमध्ये येते. म्हणजे भक्त म्हणून वेगळा आहे आणि देव म्हणून वेगळं आहे. हा जो वेगळेपणा आहे हा जिथे संपतो, द्वैत जिथे संपतं आणि जिथे अद्वैताची प्रचिती येते तिथे आत्मनिवेदन भक्ती आहे. आत्मनिवेदन भक्तीचं मूळ सारच हे आहे की द्वैत मावळून अद्वैताचा प्रकाश जाणवणे. आता मी तुम्हाला म्हटलं की ह्या नवविधा भक्ती एका सिक्वेन्समध्ये लावल्या तर क्रमेण चढत जाणाऱ्या पायऱ्या आहेत. कसं? तुम्हाला पहिल्या 8 पायऱ्या संसारातील उदाहरण घेऊन समजावतो. कारण 9वी पायरी त्याचा अनुभव संसारामध्ये येऊच शकत नाही. आत्मनिवेदन भक्ती ही अद्वैत रूप आहे, ज्याच्यामुळे ज्या संसार जो द्वैतरूपीच आहे तिथे अद्वैताची प्रचिती कशी येणार? अद्वैताची प्रचिती येण्यासाठी अद्वैत रूप असलं पाहिजे. म्हणून संसारातील साधं उदाहरण देऊन मी तुम्हाला प्रथम 8 पायऱ्या समजावतो. अगदी तसंच आपण परमार्थाला जोडायचं आणि परमार्थाला जोडताना 9वी पायरी लक्षात घ्यायची. बघा आता अगदी सिंपल उदाहरण तुम्हाला देतो आणि कसा क्रम चढत जातो बघा. आपल्याला ज्या एखाद्या व्यक्तीची माहिती नसते, अजिबात माहिती नसते, मग आपल्याला कोणीतरी सांगतं की अशी अशी व्यक्ती आहे बरं का, तुम्ही पण त्या व्यक्तींना जाऊन भेटा
श्रवण म्हणजे पहिलं ज्ञान. ज्ञान सुरू कुठून होतं हे बघा. ज्ञान भक्तीच्या मध्ये ज्ञानाचं उगम आहे. भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान, भक्तीने ज्ञानासी दिधले महिमान, असं संत एकनाथ महाराजांनी म्हटलेलं आहे. भक्ती आली की तिथे ज्ञान आलंच. तर जसं श्रवण आपल्याला होतं, तर आपल्याला बरं वाटत नसतं, कोणीतरी येऊन सांगतं की ह्या डॉक्टरांकडे जा. मग आपल्याला पहिल्यांदा श्रवण आपल्या कानावरती येतं की अरे हा कोणीतरी सांगितलंय, जाऊन तर बघूया. म्हणून एखादा पेशंट त्या डॉक्टरकडे जातो. एकदा का तो पेशंट त्या डॉक्टरकडे जाऊन बरा झाला, तो जर का ती व्यक्ती त्या डॉक्टरकडे जाऊन बरी झाली, तर ती व्यक्ती काय करते मग? त्या डॉक्टरचं कौतुक करते की अरे वा वा, त्या डॉक्टरकडे गेलो म्हणून बरं झालं, व मला बरं वाटलं. म्हणजे पहिले श्रवण की असे असे या ठिकाणी एक डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे जा, हे आधी श्रवण केलं. मग त्या डॉक्टरकडे जाऊन उपाय केल्यानंतर बरं वाटलं म्हणून त्या डॉक्टरचं कौतुक करतो की नाही आपण. म्हणजे एक प्रकारे कीर्तनच आहे की नाही. कीर्तन म्हणजे काय बरं? कीर्तन म्हणजे देवाचं कौतुकच करणे की नाही. देवाचं कौतुक करणे की नाही. कीर्तनकार काय करतात? भगवंताचं कौतुक करतात. तसं संसारातलं उदाहरण मी तुम्हाला देतोय. आपण एकदा श्रवण केलं की कौतुक करतो त्या डॉक्टरांचं. बरं, मला बरं वाटलं, बरं छान वाटलं मला. आता ते कौतुक एकदाच करून आपण सोडून देतो का? अगदी तो डॉक्टर आपला फॅमिली डॉक्टर बनून जातो. म्हणजे कधी काही झालं की त्याच्याचकडे जातो मग आपण. एकदा गुण आला ना, मग होतं काय, काही झालं तरी त्या डॉक्टरचीच आठवण येते. जरा खड झालं की तोच डॉक्टर आठवतो. बघा, एक सिंपल संसारातलं उदाहरण आहे. अरे मग आता काय झालं, जाऊ नये की एकदा डॉक्टरांकडे. मग जरा काही झालं की त्या डॉक्टरांना फोन करा, त्यांना कळवा, म्हणजे स्मरण चालू झालं. पायऱ्या आहेत बरं का ह्या. ह्या आपण पायऱ्या मांडल्या ना, तर ह्या अशा पायऱ्या चढत जातील. पहिले श्रवण केलं, बरं वाटत नाही हो, अच्छा ह्या डॉक्टरांकडे जाऊ का? बरं, डॉक्टरांकडे जाऊन आलं, बरं वाटलं, कौतुक करू आता आपण, कीर्तन. मग नुसतं तेवढं सोडून देत नाही आपण. भविष्यात जेव्हा जेव्हा आजारी पडू तेव्हा तेव्हा स्मरण होतं त्याच डॉक्टरचं ज्यांच्याकडनं बरं वाटलंय, स्मरण. मग त्या डॉक्टरांबद्दल एक आस्था निर्माण होते आपल्या मनामध्ये. आस्था निर्माण झाली की पुढे आपण नम्र होतो. म्हणजे आपल्या मनामध्ये आदर निर्माण होतो. ज्या व्यक्तीच्या बद्दल आपल्या मनामध्ये आदर निर्माण आहे, सप्रेमपूर्वक आदर निर्माण आहे, त्यांच्या पायाशी नतमस्तक व्हावं असं वाटतंच आपल्याला, पादसेवन. त्यांचं मनी आपण त्यांना नावं ठेवत नाही. आता कलियुगामध्ये काही सांगता येत नाही. पण आपल्याला जी व्यक्ती आदरणीय आहे, पूज्य आहे, त्या व्यक्तीबद्दल आपण मागूनही नावं ठेवत नाही. वंदन, पूजन, दास्य सगळं आलं की नाही तिथे. मग ते सांगतील तसंच आपण करतो. मग जरा काही झालं, डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टर म्हणाले हां आता असं करायचं नाही बरं, असं वागायचं नाही, हे खायचं ते खायचं नाही, ते पण हक्काने सांगतात की नाही. पहिल्यांदाच आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टरही एवढा हक्क दाखवत नाहीत. पण डॉक्टरांकडे एकदा आपण जुने झालो, अनुभव असेल हा सगळ्यांना, त्याच डॉक्टरांकडे जुने झालो किंवा डॉक्टर कसं खेळीमेळीने बोलतात की नाही आपल्याशी. त्यांना पण माहिती असतं की हा पेशंट कसा आहे, आज वर्षानुवर्ष आपल्याकडे येतोय. मग डॉक्टर सुद्धा खेळीमेळीने आपल्याशी जरा आपली थोडीशी मस्ती मजा करत आपल्याशी बोलतात, आपल्याला सांगतात. सख्य भक्ती म्हणजे त्या डॉक्टरांनी आता स्वीकारलं की हा माणूस अगदी आता माझा खास पेशंट. सख्य भक्ती. तसंच भगवंतानी अर्जुनाला स्वीकारलं त्यांचा मित्र म्हणून, सख्य भक्ती. परंतु इथे एक लक्षात घ्या, या संसारामध्ये मी तुम्हाला जे उदाहरण दिलं की मी पेशंट म्हणून वेगळा आहे आणि तो डॉक्टर म्हणून वेगळा आहे, तसंच परमार्थामध्ये सुद्धा आपण सगळे पेशंटच आहोत. आपल्यालाही मानसिक विकार आहेच की. संसार बागुल मागे लागलेलाच आहे, आपल्या भेडसावून टाकलाय आपल्याला. मग आपण पेशंट म्हणून वेगळे आहोत आणि आपल्या संसारातील तक्रारी घेऊन सतत ज्याच्याकडे आपण जातो तो जगाचा डॉक्टर भगवंत हा वेगळा आहे. सख्य भक्तीपर्यंत हे वेगळेपण आहे. परंतु आत्मनिवेदन भक्तीमध्ये हे वेगळेपणच विरून जातं. हे वेगळेपण, हे जे भक्त आणि देव हा जो वेगळेपणा आहे, हा वेगळेपणा इथे पूर्णपणे मावळून जातो. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी
जेव्हा आत्मनिवेदन भक्ताचं वर्णन करतात, आत्मनिवेदन भक्तीचं वर्णन करतात, त्यात म्हणतात, मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे, हे आवघेची जाणावे विलक्षण. चौथ्या ओवीमध्ये चौथ्या दशकाचा जो 9वा समास आहे आत्मनिवेदन भक्ती, त्याच्यामध्ये चौथ्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात, मी भक्त ऐसे म्हणावे, म्हणजे मी भक्त आहे. खरं तर समर्थांच्या मते भक्त म्हणजे कोण? जो खरा तर परमेश्वरापासून वेगळाच नाही तो भक्त. मग मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे. मी भक्त आहे असं म्हणायचं म्हणजे कोण? परमेश्वर आणि मी एकच. परंतु परमेश्वरापासून मी वेगळा आहे असं समजून भगवंताची उपासना करायची. हे विलक्षण आहे, समर्थ म्हणतात. आणि आत्मनिवेदन भक्ती जर आपण वाचलं, म्हणजे समर्थांचा जर आपण चौथं दशक वाचलं, तर त्याच्यामध्ये आत्मनिवेदन भक्ती समजायला कठीण आहे. कारण त्याच्यामध्ये द्वैत टाकून अद्वैत स्वीकारलेलं आहे ना त्या भक्तीमध्ये. मग आत्मनिवेदन भक्तीचं आपल्याकडे कोणाचं उदाहरण आहे बरं? जसं सख्य भक्तीपर्यंत अर्जुनाचं उदाहरण आहे, दास्य भक्ती हनुमंत, तसं आत्मनिवेदन भक्ती बळीराजाने केली असं म्हणतात. आणि तुम्हा सगळ्यांना ज्ञात असेल की बळीराजाच्या द्वारी भगवंत द्वारपाल म्हणून राहिलेला आहे. म्हणजे भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंत द्वारपाल म्हणून उभे आहेत. ह्याला म्हणायचं अद्वैत. अद्वैत म्हणजे काय? की भगवंतानी स्वीकारलं की तू आणि मी वेगळे नाहीच. एकदा भगवंतानी आपली जबाबदारी स्वीकारली, योगक्षेम वहाम्यहम, एकदा भगवंताने आपली जबाबदारी स्वीकारली की आपण त्याच्यापासून वेगळे राहतच नाही. तो जे बोलेल तसं बोललं जातं, तो जे सांगेल तसं वागलं जातं, तो जसं ठेवेल तसं राहिलं जातं. सुखदुःखे समय कृत्वा लाभा लाभो जया जेव, काही आपल्याला वाटतच नाही तिथे. कारण माझे विचारच उरत नाहीत आत्मनिवेदनामध्ये, माझं वागणंच उरत नाही तिथे. जसं भगवंत चालवतो तसंच चाललं जातं. त्याला म्हणायचं आत्मनिवेदन भक्ती. आणि याची प्रचिती संसारात येऊ शकत नाही. आपल्याला त्यासाठी परमार्थाची ती पायरी गाठावी लागेल. तर आत्मनिवेदन भक्ती म्हणजे काय? की तिथे भक्त आणि भगवंत हा दुजा भावच उरत नाही तिथे. ज्या भक्तीमध्ये द्वैताची निवृत्ती होऊन अद्वैताकडे प्रवास चालू होतो त्याला म्हणायचं आत्मनिवेदन भक्ती. ज्या भक्तीमध्ये सक्तीची भावना सुटून मुक्तीची भावना येते की नाही त्याला म्हणायचं आत्मनिवेदन भक्ती. खूप अंतरंगामध्ये ओढून नेणारी भक्ती आहे बरं का. कारण ही नवविधा भक्तीची शेवटची पायरी आहे. एकदा शेवटची पायरी झाली की अजून काही वर चढायला शिल्लक उरत नाही ना. एखादा कोणी आपला मित्र 4थ्या मजल्यावर राहतोय, तर 4थ्या मजल्यापर्यंत पोहोचवणारी जी शेवटची पायरी आहे ती चढली की मित्राचं घर आलं, अजून काही वर चढावं लागत नाही कुठे. त्याचप्रमाणे नवविधा भक्तींमध्ये जी 9वी पायरी आहे ती आली की भगवंताचं स्वरूप दिसलंच पाहिजे, तिथे दर्शन झालंच पाहिजे, तिथे अजून काही मिळवणं शिल्लक उरत नाही. म्हणून आधी मी तुम्हाला काय सांगितलं? द्वैत आणि अद्वैत हे कळलं आपल्याला. दुसरं मी काय सांगितलं? आत्मनिवेदन भक्ती म्हणजे सक्तीच्या भावनेकडून मुक्तीच्या भावनेकडे नेणारी आहे. म्हणजे काय? एक एक तुम्हाला उलगडून सांगतो मी. सक्तीची भावना म्हणजे आता आपण आपल्या मागे लावून घेतलेल्या ज्या अनेक उपाधी आहेत की नाही, ज्यांना सक्तीने पाळतो आपण विविध रोलमध्ये आहोत की नाही या संसारामध्ये. आपण कोणाचे तरी मुलगा मुलगी आहोत, आपण कोणाचे तरी पती किंवा पत्नी आहोत, आपण कोणाचे तरी वडील किंवा आई आहोत, आपण कोणाचे तरी काका आहोत, कोणाचे तरी हे आहोत, कोणाचे तरी ते आहोत की नाही. 100 प्रकार आपल्याशी जुळलेले आहेत. अशा या अनेक उपाधी आपण सक्तीने चालवतोय की हे मला चालवायचंच आहे. आणि त्याला आपण नाव दिलं गोड संसार. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात, संसार तापे तापलो मी देवा, करिता नितसेवा कुटुंबाची, म्हणून तुझे आठवले पाये, येई माझे माये पांडुरंगे. तुकाराम महाराजांनी जर संसाराबाबतीत असं म्हटलंय तर आपली काय दशा आहे विचार करा. परंतु तुकाराम महाराज संसाराला विटले
आणि त्यांनी सक्तीचं बंधन तोडून मुक्तीच्या दिशेने प्रवास चालू केला. त्यांनी संसार त्यागला का? त्यागला नाहीये संसार. तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज आणि अनेक संतांची जर आपण चरित्र बघितली, त्यांनी संसार त्यागलेला नाहीये. बरं, संसार म्हणजे लग्न कार्य करावीत आणि प्रजा उत्पन्न करावी यालाच संसार म्हणतात असं नाही. दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला उदरनिर्वाह करण्यासाठी जे काही करावं लागतं ते सगळा संसारच आहे. मग संतांनी संसार त्यागलेला नाहीये, परंतु एक वर्म त्यांनी जाणलं, ते म्हणजे संसारी असावे. माझ्या आई म्हणतात, संसारी असावे असूनी नसावे, अंतरी असावे सुखरूप. याला म्हणायचं सक्तीकडून मुक्तीकडे प्रवास. नाहीतर ही सक्ती कधी सुटणारच नाही. मला सांगाय, बंधन, हे बंधन कधी तुटणारच नाही. आपण जितकं घट्ट बांधू तितकं ते आवळलं जाणार आहे. अजून यात असून त्याच्यापासून अलिप्त राहणं ज्याला जमलं ना, त्याला आत्मनिवेदन भक्ती समजू शकते. म्हणजे आम्हाला समजणारच नाही असं नाही. म्हणून तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की आत्मनिवेदन भक्ती म्हणजे तिथे द्वैत उरत नाही. भगवंताने चल म्हटलं की चलायचं, थांब म्हटलं की थांबायचं, परत ये म्हटलं की परत जायचं. आम्हाला मृत्यूचा भय आहे ना. का भय हे सांगू? याच्या आधी मी सांगितलंय, कारण आपण बेसावत होत. आम्हाला जराशी सुद्धा कल्पना पण नाहीये की आपला मृत्यू कुठे कसा टपून बसलेला आहे. कल्पना पण नाहीये आपल्याला. मी दर गुरुवारी बरेचदा हे वाक्य बोलतो की पुढच्या गुरुवारी व्हिडिओ येईल, ऑडिओ येईल, याची काय गॅरंटी आहे? मृत्यूचं अनुसंधान ठेवण्यात काय प्रॉब्लेम आहे मला सांगा. तेवढेच आपण सावध राहतो. कारण आपल्याला जर पायाखालची जमीन सरकणे असले काही वाक्प्रचार आहेत ते जर अनुभवायचे नसतील तर मृत्यूचं अनुसंधान आम्ही अवश्य ठेवलं पाहिजे. ज्याने मृत्यूचं अनुसंधान ठेवलं त्याला सक्तीचं बंधन तोडायला फार कष्ट पडणार नाहीत. का? कारण हा सगळा पसारा खोटा आहे. एक ना एक दिवशी सगळं इथेच ठेवून निघून जायचंय ही भावना ज्याच्या मनात दृढ आहे त्याला सक्ती जाणवणार नाही. मी काय सांगतोय ते नीट समजून घ्या. आम्ही मागे लागलोय आमची बँक बॅलन्स मोठी व्हावी म्हणून. आम्ही मागे लागलोय आमच्या पोरांची बाळांची शिक्षणं फार चांगली व्हावीत म्हणून. आम्ही मागे लागलोय आमच्या पोराबाळांची लग्न व्हावीत, त्यांचे संसार मोठे व्हावेत, मला हे करायला मिळावं, माझं शरीर सुदृढ राहावं, माझ्या बाबतीत चांगलं व्हावं, मला सगळी सुख मिळावीत. संपतच नाहीये यादी. याच्या मागे लागलेलो होत आम्ही. बरं, यातली एकतरी गोष्ट हा देह ठेवल्यानंतर येणार आहे का? नाही येणार आहे. कारण आपण जे काही मिळवतोय ते देहासाठी मिळवतोय. आत्म्यासाठी कोण काम करते? तुम्हाला एक एक पापुद्रा उलगडून सांगतो मी. आधी एक एक उदाहरण घेतो, कारण आत्मनिवेदन भक्तीबद्दल बोलायचं झालं तर न संपणार आहे. भक्ती ही सक्तीतून मुक्तीकडे नेणारी आहे. आता माझ्याही विविध भूमिका संसारात चालू आहेत. मीही कोणाचा तरी मुलगा आहे, मीही कोणाचा तरी पती आहे, मीही कोणाचे तरी वडील आहे, मीही कोणाचं तरी हे आहे ते आहे, अनेक नाती. परंतु याच्यातच गुंतायचंय का मला सांगा? लहानपणी शिक्षण आहे म्हणून देवाचं करायला वेळ नाही. तरुणपणी 200% व्याप अजून वाढतात. नोकरी पाहिजे, संसार थाटला, मुलं बाळ झाली, झाले वयाची 60 येईपर्यंत सकाळी उठ, नाश्ता कर, बॅग उचल, कामावर जा. अगदी वयाच्या 30 वर्षापासून 60 वर्षापर्यंत भगवंतांनी दिलेल्या या अमोलिक देहाचा वापर आपण फक्त जोर लावून लावून पैसे कमवण्यासाठी वापरतो. पैसे कमवू नका असं मी म्हणतच नाहीये, परंतु दिवसभरात 24 तासातले पैसे कमवण्याच्या मागेच जर झुंजतो आहोत, त्यापैकी भगवंतासाठी तुम्ही किती वेळ दिलात? की हे भगवंता, तुझ्या कृपेने हा देह मिळाला, सगळी इंद्रिय शाबूत आहेत, कर्मेंद्रिय तू माझी शाबूत ठेवली आहेस, म्हणून हात पाय वापरून, डोकं वापरून, बुद्धी वापरून तुझ्या कृपेने 4 पैसे संसाराला जोडू शकतोय. हे तुझे किती अनंत उपकार आहेत माझ्यावर. असे तुम्ही पैसे मिळवणारे किती जण देवाला स्मरता? सक्ती आम्ही लावून घेतली आहे की आम्हाला हे करायचंच आहे.
आणि संतांच्या संसारामध्ये नेमका हाच फरक आहे की ते सक्ती लावून घेत नाहीत. भगवंतानी ठेवलंय त्या अवस्थेमध्ये चालायचं. याचा अर्थ हातावर हात ठेवून शांत बसून राहायचं असं मी कधीही म्हणणार नाही. प्रयत्न करा ना तुम्ही, परंतु कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. हे कधी समजून घेणार आम्ही? संसार करा की तुम्ही, परंतु संसाराच्या मागे ज्या आशा, अपेक्षा आणि जी फळांची लालसा लावली आहे ना, त्याच्यामुळे दुःखात होत आम्ही. आम्हाला भक्ती साधत नाही म्हणून. भगवंत म्हणतो अरे तू कर्म कर, कारण कर्म करणार नाही असं होऊच शकत नाही. कर्मयोगात सांगितलेलंच आहे भगवंतानी की अरे तुला कर्म टाकताच येणार नाहीये, कर्म तर तुला करायचंच आहे. त्या कर्माच्या मागे तुझी जी लालसा आहे ना की मी केलं म्हणून मला हे मिळालं पाहिजे, हे तुला टाकावं लागेल. एवढंच भगवंत सांगतात. आणि हे टाकणं म्हणजे सक्तीकडून मुक्तीकडे जाणार आहे. कारण माझी सक्ती काय आहे? मी माझ्या मुलाला वाढवलं, आता त्याने माझी सेवा केली पाहिजे, ही सक्ती आहे. मी त्याला 50,000 रुपये दिलेत, आता त्याने मला येता जाता सलाम ठोकला पाहिजे, त्याने माझ्या पाशी ऋण माझं त्याच्याकडे आहे म्हणून तो ऋणी राहिला पाहिजे, ही सक्ती आहे. का सक्ती आहे आम्हाला? कारण संसारात आम्ही अहंकार वागवतो. भगवंत एवढंच म्हणतात, संसार कर, तो अहंकार टाक, की तुला भक्ती साधली असं तरी म्हणता येईल सक्तीतून मुक्तीकडे. मुक्ती म्हणजे काय? आता मुक्तीचा एकदम परमार्थिक अर्थ घेण्यापेक्षा मुक्त म्हणजे मनानी आपण कशातही लिप्त न होणे, ही मुक्ती. भगवंताला, श्रीकृष्णाला भक्तांनी फार एक सुंदर प्रश्न विचारला की भगवंता, मृत्यू आणि मुक्ती, मृत्यू आणि मोक्ष मध्ये काय फरक आहे रे? भगवंत म्हणाले, इच्छा अपूर्ण राहिल्या आणि श्वास पूर्ण झाले. बघा, नीट समजून घ्या. इच्छा, आकांक्षा, फळाची आशा अपूर्ण राहिल्या. अरे रे, हे राहून गेलं, ते राहून गेलं, हे करायचं होतं, ते करायचं होतं, आणि देह पडला, श्वास पूर्ण झाले. याला म्हणायचं मृत्यू. आणि मोक्ष म्हणजे काय? मुक्ती म्हणजे काय? श्वास अपूर्ण, म्हणजे श्वास चालू आहेत परंतु इच्छा शून्य, अपेक्षा शून्य, फलाशा शून्य मन झालं ना, तो मोक्ष आहे, ती मुक्ती आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी, ते क्षणभरी असं उभं राहायचं की त्या क्षणाला संपूर्ण मन इच्छा शून्य झालं पाहिजे. होईल का? अहो, आम्ही मंदिरात जाऊन घंटाच वाजवतो ती मुळी, देवा माझं काम कर, हे त्याला सांगायला जातो आपण, म्हणून देवळात जातो आम्ही. देवा हे बघ एवढं कर रे. कशाला? देवापुढे काही सांगणं म्हणजे तो सर्वज्ञ आहे हे आपण न मानण्यासारखं. त्याला सगळं कळतं, त्याला सगळं माहिती आहे, तो सर्वज्ञ आहे. ज्याने अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण केले, जो मुंगीलाही उपाशी ठेवत नाही एक दिवसही, सगळ्यांना व्यवस्थित पुरवतो, कारण सगळे त्याच्यावर अवलंबून आहेत. माणसाला जर अशी बुद्धी काय जास्त दिली तर माणूस देवालाच मानेन असं झालं. मुक्ती म्हणजे काय? मन अभिमान शून्य करणं, अपेक्षा शून्य करणं, मुक्ती. मुक्तीचे पण 4 प्रकार सांगितले, थोडक्यात आपल्याला सांगून टाकतो, विषय निघालाय. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. मुक्तीचे 4 प्रकार सांगितले जातात. आता सलोकता म्हणजे काय? सलोकता म्हणजे भगवंताचे भक्त ज्या ठिकाणी वास्तव्य करतात तिथे सतत भगवंताचं सगुण दर्शन होतं, त्या जागेत जाऊन आपल्याला राहायला मिळणं, ही सलोकता मुक्ती आहे. समीपता म्हणजे भगवंताच्या अजून जवळ जाणं. सलोकतेमध्ये आपण फक्त भगवंताच्या जवळपास होतो. समीपतेमध्ये म्हणजे भगवंताच्या कुळात जन्म घेणं, किंवा आपण जर मनुष्य जन्मात जरी नसू तरी पशु रूपानी, पक्षी रूपानी, अलंकार रूपानी भगवंताच्या जवळ जाणं, ही समीपता मुक्ती आहे. स्वरूपता म्हणजे काय? भगवंताच्या चिंतनाने भगवंतासारखं रूप होणं, भगवंत स्वरूप होणं, ही स्वरूपता. परंतु सायुज्यता, जिथे
अद्वैत म्हणजे काय कळतं? जिथे द्वैताची निवृत्ती होते, उपासना करता करता जिथे अभिमान पूर्ण गळून जातो आणि अरे तू म्हणजे मी, तिथे वेगळा मी शिल्लक उरत नाही, ती सायुज्यता. या अशा सक्तीतून अशा मुक्तीकडे नेणारा प्रवास म्हणजे भक्ती, आत्मनिवेदन. द्वैताकडून अद्वैताकडे जाणं म्हणजे काय समजलं आपल्याला? सक्तीकडून मुक्तीकडे जाणं तर फार संसारी माणसासाठी समजून घेणं आवश्यक आहे, अतिशय समजून घेणं आवश्यक आहे. सक्तीतून मुक्तीकडे जाणं म्हणजे काय? आता पुढचं आत्मनिवेदन भक्ती म्हणजे देहाला सोडून आत्म्याकडे जाणारा प्रवास आहे. बघा, एक लक्षात घ्या, मनुष्य जेव्हा शाळेत ऍडमिशन घेतो तेव्हा पहिली, दुसरी, तिसरी होता होता जेव्हा 10वी येते की नाही, तेव्हा 10वीला सगळा कस लागतो की नाही? आतापर्यंत काय काय शिकलास ते सगळं 10वीला लागतं की नाही? जे जे ज्ञान मिळवलं, अगदी छोटा शिशू, मोठा शिशू, सिनियर केजी, ज्युनियर केजी इथपासून जे जे मिळवत आलास ते सगळं 10वीला येऊन लागतं की नाही? अगदी वाचता पण येत नसतं ज्युनियर केजीला, परंतु 10वीला हे सगळं ज्ञान एकत्र एकत्र येत 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 10वीची परीक्षा मग महत्वाची ठरते की नाही? त्याचप्रमाणे आपण भक्ती करायला लागलो, श्रवण, मग कीर्तन करायला लागलो, देवाचं कौतुक करायला लागलो, मग देवाचं जाता येता स्मरण राहायला लागलं, मग देव आपल्याला अतिशय पूजनीय आहे, त्याचं पूजन वंदन, आणि तू माझा गुरु, मी तुझा दास, असं म्हणून दास्य भक्ती, आणि मग परमेश्वर खुश होऊन परमेश्वराने आपल्याला मैत्रीचा हात पुढे करणं, इथपर्यंत जेव्हा आपला प्रवास होतो तेव्हा आत्मनिवेदन म्हणजे भगवंतानी जेव्हा मैत्रीचा हात दिला तेव्हा भगवंत म्हणतो, चल आता तुला या सगळ्या मायेतनं बाहेर काढून, द्वैतातनं बाहेर काढून अद्वैत काय आहे ते दाखवतो. देहातनं बाहेर पड आणि आत्म्याचा प्रवास कर, हेच भगवंतानी अर्जुनालाही सांगितले आणि हेच सगळ्या भक्तीचं सार आहे. भगवंतानी भगवद्गीतेमध्ये जो अतिसुंदर असा सांख्ययोग सांगितलाय, ज्याला ज्ञानयोग असंही म्हणतात, त्यात भगवंतानी मूळ ज्ञान काय दिलंय? त्यात भगवंतानी जे मूळ ज्ञान दिलंय त्यामध्ये भगवंत आत्म्याचंच वर्णन करतात. भगवंत म्हणतात, अव्यक्तो यमचिंत्योयम अविकार्यो यमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. हा आत्मा अव्यक्त आहे, अचिंत्य आहे आणि विकाररहित आहे, आणि म्हणून तू शोक करणं योग्य नाही. कोणाचा शोक करणं योग्य नाही? भगवंत म्हणतात अर्जुनाला, अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. हे अर्जुना, सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रकट होते, म्हणजे जन्म घेण्यापूर्वी ते नव्हते. हे द्रोण, भीष्म, दुर्योधन, विकर्ण, कर्ण, हे जे सगळे तुला दिसत आहेत, हे त्यांच्या जन्मापूर्वी होते का? नव्हते. आणि मेल्यानंतरही ते अप्रकटच राहणार आहेत. म्हणजे तू त्यांना मार किंवा नको मारू, ते मरणार तर आहेतच, फक्त आत्ता मध्ये तुला ते प्रकट रूपाने दिसतायत. तर या स्थितीत तू कसला शोक करतोयस? याला म्हणायचं देहात्मतेकडून आत्मिकतेकडे प्रवास, याला म्हणायचं. आपल्याला जमेल? संसारामध्ये आपण सगळेच अर्जुन आहोत. अर्जुनाला जसा प्रश्न पडला, द्रोण, भीष्म यांसारखे वंदनीय गुरु ते नष्ट होतील. अनेक बांधव माझे जे दिसत आहेत, दुर्योधन कोण होता? शेवटी भाऊच होता ना त्याचा. अनेक बांधव जे दिसत आहेत माझे, पांडवांकडचे आणि माझ्या विरुद्ध जे कौरवांकडचे आहेत, ते सुद्धा सखे मानलेलेच आहेत. लहानपणापासून हसत खेळत वाढलो आम्ही एकत्र. ते आता या युद्धामुळे नष्ट होतील, त्यांचे देह नाहीसे होतील. यामुळे अर्जुनाला शोक झाला. असा शोक अर्जुनाने आवरला, कारण भगवंतानी गीता सांगितली. असा शोक आम्ही आवरू शकतो का? आम्हाला आवरायला जमू शकेल किंवा आपल्याला आवरावाच लागेल, कारण भगवंताची भगवद्गीता आजही तितकीच ताजी, टवटवीत आहे.
पण आम्ही ती समजून घेऊ शकत नाही. आजही आम्हाला आमच्याच मधलं कोणीतरी नष्ट होतंय असं जाणवलं. सहन होतं का? सहन करण्याची ताकद मला दे. एकदा एक भगिनी हे रामाचं ध्यान करत असत, परंतु घरामध्ये एकदा आजारपण आलं, नवऱ्याला आजारपण आलं. त्यावेळेला एका संतांकडे ती भगिनी गेली आणि संतांनी सांगितलं की फक्त एकच करा, तुमचं मन लागत नाही की नाही ध्यानामध्ये, मन लागत नाही ना, फक्त एकच करा, सकाळी उठलात की म्हणा, श्रीरामा आजच्या दिवसामध्ये तू जे दाखवशील मला ते माझ्यासाठी योग्यच असेल आणि त्यात माझं खरं समाधान आहे. आणि रात्री झोपतेवेळी म्हणा, श्रीरामा आज दिवसभरामध्ये माझ्या बाबतीत जे घडलं, माझ्या बाबतीमध्ये जे झालं ते माझ्यासाठी योग्यच होतं आणि ते तुझ्या इच्छेनेच झालेलं आहे आणि त्यात मी समाधानी आहे, एवढं फक्त बोला आणि डोळे मिटून झोपा. त्या भगिनीचं ध्यानामध्ये, कारण घरामध्ये बघा साधी गोष्ट आहे, आजारपण असतील, घरात कोणाला बरं नसेल, आपलं उपासनेमध्ये मन लागतं का? नाही लागत. हा सगळ्यांचा अनुभव आहे. त्या भगिनींचंही नाही लागायचं. असं करत करत काही महिने गेले. त्या भगिनीने संतांची आज्ञा तंतोतंत पालन करायला सुरुवात केली. सकाळी उठलं की म्हणायचं, भगवंता तू जो दिवस दाखवशील आजचा तो माझ्यासाठी सर्वोत्तम असेल, त्यात माझं समाधान आहे. आणि झोपताना म्हणायचं, भगवंता तू जो मला हा दिवस दाखवलास तो माझ्या भल्यासाठीच होता आणि ते तुझ्या इच्छेनेच घडलं म्हणून त्यात मी समाधानी आहे. असे महिने गेले. तिच्या नवऱ्याचं दुखणं अजून बळावलं आणि एके दिवशी तिच्या नवऱ्याचा अंत झाला. तरी सुद्धा त्या दिवशी रात्री झोपताना त्या भगिनीने हे म्हटलं की भगवंता जे घडलं ते तुझ्या इच्छेने घडलं, माझ्या भल्यासाठीच ते तुझ्याकडनं घडलेलं आहे आणि त्यात मी समाधानी आहे. श्रीरामाने तत्क्षणी त्या भगिनींना दर्शन दिलं. याला म्हणायचं असतं देहात्मिकतेकडून आत्मिकतेकडचा प्रवास. आम्हाला जमेल, झेपेल का बघा. अहो दिवसभरामध्ये जरा कोणी आपल्याकडे बघून हसलं नाही तर आपल्याला रात्री झोपेपर्यंत तोच विचार राहतो मनामध्ये, का बरं हसला नाही, माझं काय चुकलं का, मी कोणाशी काही करतच नाही तरी माझ्याशी लोक अशीच वागतात. अरे हो, जग आपण जेवढं मानवतो त्याच्यापेक्षा प्रचंड मोठं आहे आणि जग आपण जितकं त्याला दर्जा देतो तितका दर्जा देण्याचंही ते नाही आहे. जर लक्षच द्यायचं असेल तर भगवंताच्या पायी लक्ष देणं आवश्यक आहे. आत्मनिवेदन भक्ती द्वैताकडून अद्वैताकडे नेते. आत्मनिवेदन भक्ती सक्तीकडून मुक्तीकडे नेते. आत्मनिवेदन भक्ती देहाकडून आत्मिकतेच्या प्रवासाकडे नेते आणि आत्मनिवेदन भक्ती कोहम कडून सोहम कडे घेऊन जाते. जिथे काही मिळवायचं आता शिल्लक उरत नाही. आईच्या गर्भामध्ये असताना भगवंताचा संग आपल्याला असतो. मी तुम्हाला सायंटिफिक आणि आध्यात्मिक दोन्ही उदाहरणे याच्या आधी दिलेली आहेत, पुन्हा एकदा सांगतो. सायंटिफिक कसं, आईच्या गर्भामध्ये ते जे मूल वाढत असतं, केवढूशी जागा असते की नाही, ती अतिशय लहान ते गर्भाशय, त्यामध्ये 9 महिने त्या मुलाची वाढ होते. त्या बाळाला असंच वाटत राहतं की हेच विश्व आहे. तिथे ऊब मिळत असते, काहीही न करता अन्न मिळत असतं आणि ते एवढूशा जागेमध्ये ते बाळ आनंदाने विवरत असतं, त्या आतमध्ये लाथा मारत असतं, बागडत असतं. परंतु 9 महिन्यानंतर जेव्हा ते बाळ एवढूशा जागेतून भल्या मोठ्या ह्या जगामध्ये येतं, एकदम रडायला लागतं की नाही, की अरे एकदा एवढीशी जागा होती, कम्फर्टेबल होतं, ऊब मिळत होती, आता तसं काही मिळत नाही. म्हणून पहिले 6-7 महिने त्या बाळाला घट्ट त्या कापडामध्ये हात पाय असे ठेवून करकचून बांधतात. का? कारण पोटामध्ये तशी सवय होती, तशी ती जाणवत राहावी आणि ते बाळ शांत झोपावं म्हणून. पण ह्याच्या मागचा आध्यात्मिक अर्थ समजून घ्या. याच्या मागचा आध्यात्मिक अर्थ काय आहे? जन्म मरण हे आपलं सतत चालू आहे, सतत चालू आहे. हा आपला पहिलाच जन्म आहे का?
हा पहिलाच जन्म आहे आपला? अजिबात नाही. हा आपला पहिला जन्म अजिबातच नाही आहे. या आधीही आपले अनेक जन्म होऊन गेलेले आहेत आणि ह्याच्या नंतरही आपले अनेक जन्म होतील आजच्या ह्या आपल्या या जन्मातल्या कर्मांवरून. असे जन्म मरण चालताना पुन्हा जेव्हा एक देह ठेवून आईच्या गर्भामध्ये पुन्हा आपण जन्म घेण्यासाठी सिद्ध होतो, त्यावेळेला 9 महिने त्या भगवंताशी आपला संवाद चाललेला असतो. कारण बाहेरच्या जगात अजून आलेलो नाही आहोत ना आपण. संवाद चाललेला असतो. मग आपण भगवंताला तेव्हा वचन देतो की नाही बाबा, आता या वेळेला जेव्हा मी जन्म घेईन तेव्हा तुझ्या प्राप्तीसाठीच प्रयत्न करेन, या माया मोहामध्ये मी अडकणार नाही. परमेश्वर जवळ असतो, आपल्या जवळ तो असतो. जेव्हा जन्म येऊन आपण एकदम बाहेर येतो आईच्या उदरातून, परमेश्वराचं सहाय्य, परमेश्वराचं स्मरण सगळं विस्मरणात जातं. कुठे सुखात होतो, कुठे एकदम आलो, अशामुळे एकदम आपल्याला दुःख जाणवायला लागतं, रडायला येतं. त्याच्यामुळे हा आध्यात्मिक अर्थ आहे. आता आध्यात्मिक अर्थ काही जणांना बाळबोध वाटतो, काही जणांना पटत नाही, परंतु जे आहे ते नाकारता येत नाही. आध्यात्मिक अर्थ प्रत्येक गोष्टीमध्ये बघत चला. या जगामध्ये आल्यानंतर भगवंताचा विसर पडलाय की नाही आपल्याला? आणि त्या भगवंताचा विसर पडू नये म्हणून भगवंतांनी संतांच्या रूपामध्ये विविध क्षेत्रामध्ये ठिकाणी कार्य करून सतत सांगण्याचा प्रयत्न केलाय की ही माया लक्षात घेऊन याच्यापासून अलिप्त राहून माझ्याकडे येण्याचा प्रवास कर. जमणार आहे का आपल्याला हे आपण ठरवायचंय. भगवंत अर्जुनाचे सारथी झालेत, लक्षात घ्या. भगवंतांनी युद्ध केलेलं नाहीये. मी शस्त्र हाती घेणार नाही, भगवंत म्हणालेलेच अर्जुना मी तुला मार्ग सांगेन, परंतु मी शस्त्र हाती घेणार नाही. तसंच भगवंताचा तो नियम जो द्वापार युगात होता तो आज कलियुगातही तितकाच सार्थ आहे. भगवंत आम्हाला भगवद्गीतेमधून, अनेक संतांच्या चरित्रातून, अभंगातून, गाथेमधून, अनेक त्यांच्या बोधातून मार्ग दाखवत आहेत. त्याच्यावर चालायचं का नाही तो निर्णय आपला आहे. चालायचं जर ठरवलं तर भगवंताला आनंद आहे. म्हणून ह्या सगळा जो प्रवास आहे तो आपण अतिशय सावधपणे केला पाहिजे. द्वैत आपल्याला जाणवतं म्हणून संसारात सुखदुःख जाणवतात. अद्वैताकडे प्रवास सुरू झाला की संसारातली सुखदुःख त्रास देऊ शकत नाही. देह म्हणून आपण अभिमान बाळगतो म्हणून संसारातली सुखदुःख जाणवतात. हा देह पडणारे मृत्यूचं अनुसंधान सगळ्याच बाजूने ठेवलं तर या देहाला लागणारी सुखदुःख त्रास देऊ शकत नाहीत. आत्मिकतेकडे प्रवास चालू झाला. मला ह्या जबाबदाऱ्या पार पाडल्याच पाहिजेत. अभिमान बाळगला तर सक्तीचा सुखदुःखाचा त्रास होणारच आहे. परंतु भगवंताच्या इच्छेने सगळं चाललंय असं मानलं की मुक्तीकडे प्रवास सुरूच होतो. मग सक्तीची सुखदुःख आपल्याला बाधू शकत नाहीत. असा हा अतिशय सुंदर आणि तितकाच गुढार्थाने भरलेला भक्तीचा प्रवास आहे, समजून घ्या. हा ज्याला साधला तो तरला. भगवंतानी आपल्याला मार्ग दाखवलाय आणि त्याने आता सांगितलंय की मी तुला शिकवलंय काय करायचंय, आता माझ्यापर्यंत येणं तुझं काम आहे. आता तू किती जन्म त्यासाठी लावतोस हे तुझ्यावर आहे. कारण कर्म करताना अगदी साधी गोष्ट आहे की नाही, कर्म करताना अधिकार आपल्या हातात असतो. एकदा एका संतांपुढे एक मुलगा जातो, हातामध्ये चिमणी असते. ही गोष्ट काही जणांना माहिती असेल. हातामध्ये एक छोटासा पक्षी असतो आणि तो संतांची परीक्षा घेण्यासाठी विचारतो की माझ्या हातात जो पक्षी आहे तो जिवंत आहे का मृत आहे, तुम्ही सांगा. आज मी तुम्हाला खोटं ठरवणार. आता जर त्या मुलाने, तो मुलाची बालबुद्धी जशी आपली असते तशी त्याची, मुलाने विचार केला, जर संत म्हणाले की जिवंत आहे तर त्याला हातातल्या हातात मारून टाकायचं. जर म्हणाले मृत आहे तर त्याला जिवंत सोडायचं. एकूण दोन्हीकडनं संतांना पकडायचं. संत हुशार. संत म्हणतात की त्या पक्षाचं जिवंत राहणं किंवा मरणं हे खरं तर माझ्या शब्दांवर अवलंबून नसून तुझ्या कृतीवर अवलंबून आहे. केवढा मोठा बोध आहे हा लक्षात घ्या. कोणतं कार्य आपण करायचंय नाही करायचंय, आपल्या तोंडातून शब्द ते आणायचेत नाही आणायचेत, कोणाला दुखवायचंय नाही दुखवायचंय, आपला अहंकार वागवायचाय का नाही वागवायचाय, भगवंताला मानायचंय का नाही मानायचंय, अधिकार आपल्या कृतीत आहे.
आणि जशी कृती घडावी तसं फळ भोगणं प्राप्त आहे. आपण हौसेने कर्म केलेली असतात, पण फळ भोगायची वेळ आली की जड जातं आपल्याला. जातं की नाही? माझ्या बाबतीमध्ये जे वाईट घडतं, चांगलं घडलेलं सगळ्यांनाच हवं असतं, वाईट घडलेलंच कोणाला नको असतं. माझ्या बाबतीत जे वाईट घडतंय ती गोष्ट मी स्वतःहून ठरवून आणलेली नाहीये. उद्या येऊन मला कोणीतरी शिवी घातली, उद्या येऊन मला कोणीतरी काही बोललं, उद्या येऊन मला त्रास झाला कोणाच्या तरी शब्दांचा, ते मी स्वतःहून आणली का घटना घडवून? कोणी येऊन मला बोलावं असं मला वाटतं का? पण ते घडतं. परंतु ते घडल्यानंतर आपण रिॲक्शन कशी देतोय, ही कृती संपूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे की नाही? भगवंत म्हणतात, कर्म करण्याचा अधिकार मी तुला दिलेला आहे, मार्ग मी तुला दाखवून दिलेला आहे, चालायचं नाही चालायचं तू ठरव. चालत आलास तर मला प्राप्त होशील, नाहीतर घिरट्या घालत राहा. म्हणून भक्ती आणि तिचं असंख्य ठिकाणी भगवंतानी संतांच्या रूपात वर्णन केलंय, परंतु जोपर्यंत आपण कृती करत नाही तोपर्यंत भगवंतापर्यंत आपल्याला जाता येणार नाही. द्वैतातच राहू आपण, अद्वैताची प्रचिती येणार नाही. देहाच्याच मागे लागू, आत्मिकतेकडे प्रवास होणार नाही. सक्तीतच राहू संसाराच्या, मुक्तीकडे प्रवास होणार नाही. काय सांगायचं होतं आज मला तुमच्या लक्षात आलंय ना? भक्ती आपल्याला साधली पाहिजे असं आपल्या सगळ्यांना वाटतं. परंतु भक्तीसाठी आपल्या मनाची जी अवस्था आहे, त्या अवस्थेचा अभ्यास आपण नको का करायला? आपण अभ्यासाला सुरुवात तर करूया ना. बघा, संत तर व्हा असं किंवा संत होऊया असं तर मीच स्वतः सांगण्याचा मला अधिकार आणि सामर्थ्य नाही. परंतु आपण सगळेजण संसारी आहोत. आपण सगळेजण भगवंतासाठी आपल्या मनामध्ये प्रीती आदर धरून आहोत. मग त्याला आवडेल असं एखादं पाऊल उचलायला नको का? मग भगवंताला जर आवडणार आहे की थोडासा तुझा अहंकार टाकून दे, थोडीशी फलाशा टाकून दे, तर ते केलं तर भगवंताला आनंद नाहीये का? आणि तसं करण्यामध्ये काय गैर आहे मला सांगा? कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन, भगवंतानी एवढंच सांगितलंय आपल्याला की तू कर्म कर रे, फलाशा किती ठेवतोस? कारण तुला अहंकार आहे. मी केलं, माझ्यामुळे झालं, माझं असं, माझं तसं, माझं नाव मोठं, माझ्या नावावर कामं होतात. अरे कसलं नाव? देहाचं. देह पडलं की संपलं. किती राजे रजवाडे होऊन गेले, किती पराक्रम होऊन गेले, आज काय आहे का? ते आले गेले, संपलं. अनेक देशांमध्ये अनेक राजे होऊन गेले. काय ते रोमन एम्पायर, काय युरोपियन एम्पायर, काय अनेक राजे आले, त्या वेळेला आले गेले. अव्यक्त आदिनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत. भगवंत सांगतात आधी नव्हते, आले, मध्ये थोडंसं काहीतरी कार्य केलं, गेले. मिळवलं काय? आपणही तेच करतोय. याच्या आधी नव्हतो, आता जगात आहोत प्रगट रूपाने. काय करताय त्याच्यासाठी सावध राहा, एवढंच सांगायचंय. आपल्याला भक्ती साधली पाहिजे, पण भगवंताला आवडेल असं आपण वागतो का? आपल्याला भक्ती साधली पाहिजे, पण आपण भगवंताचं अनुसंधान, त्याचं स्मरण दिवसातून किती वेळा ठेवतो का? पैसा कमवण्यासाठी आपण झट झटतो. सतत आपल्या मनामध्ये विचार असतात. EMI जायचं आहे, लग्नासाठी पैसे जमवायचे, आपल्याला बँक बॅलन्स अजून वाढवली पाहिजे, FD करूया, रिकरिंग डिपॉझिट काढू, पोस्टात करू पैसे सेव्ह, PPF करूया, NSC करूया, सगळं चालतं. पण ज्या भगवंतानी हा सुंदर देह दिला, भगवंता तुझ्यामुळे आज मला चालता येतं, तुझ्यामुळे जेवलेलं अन्न पचतं, तुझ्यामुळे या डोळ्यांना विविध रूप पाहता येतात. तू कान दिले नसतेस तर मी कसं ऐकलं असतं? म्हणून तुझे माझ्यावर अनंत उपकार आहेत. तुझ्या चरणी माझा सप्रेम नमस्कार, असा एकदा तरी विचार आपल्या मनात येतो का? येत नसेल तर तो आणूया, हे सांगण्यासाठी माझा छोटासा हा प्रयत्न. आणि आपण हे सगळं मानवण्याचा, वागवण्याचा प्रयत्न करू, म्हणजे भगवंताला आनंद आहे. आणि भगवंताला आनंद झाला की मग आपल्याला कशाची वाण पडत नाही, है ना? भक्ती साधली पाहिजे, पण ती कशी साधली पाहिजे हे आता तुम्हाला नवविधा भक्तीमधून कळलंय ना? आणि बरं, तुम्ही ऐकता छान माझे बोबडे बोल, जे काही मी चुकत असेन मध्येच बोलताना काही, तरी सुद्धा तुम्ही ते गोड मानून घेता. यातून तुम्हाला छान छान वाटत असेल.
तेव्हा मला आनंद आहे. तुम्हाला आनंद झाला म्हणजे माझी सेवा भगवंताच्या चरणी रुजू झाली. एक जण जरी ऐकत असेल कुठेतरी या जगाच्या कोपऱ्यामध्ये, आणि जर तुमच्या मनामध्ये समाधान होत असेल की खरंच आयुष्य असं जगलं पाहिजे, माझी सेवा भगवंताच्या चरणी रुजू आहे, अजून काही नको मला, काय हवं अजून आयुष्यात? भगवंतानी जन्म दिला, भगवंताच्या प्रती एकरूप होऊन राहावे. नवविधा भक्तीचा हा प्रवास आज आपला इथे संपूर्ण होतो. आता पुढच्या गुरुवारपासून आपण समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेला आत्माराम अभ्यासणार आहोत. तोपर्यंत विरामूया. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.